साम्राज्य सामान्यांचा असामान्य. माळढोक पक्षी अभयारण्य, नान्नज, तालुका उत्तर सोलापूर इथे कार्यरत असलेल्या रोजंदारी वनमजुरांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. वनविभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही मागण्यांची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत मजुरांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शुक्रवारी दिनांक 5 जून एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. वनमजुरांनी दिलेल्या निवेदनानुसार अभयारण्यातील ब्रेक सिस्टीम बंद करावी, सध्या कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना कायम कामावर ठेवावे, ओळखपत्रे द्यावीत, विमा संरक्षण लागू करावे, शासन नियमानुसार युनिफॉर्म व रोजंदारी मिळावी, तसेच आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. मजुरांचे म्हणणे आहे की माळढोक पक्षी अभयारण्याचे क्षेत्र पूर्वी 1250 हेक्टर होते. आता ते वाढून सुमारे 3500 हेक्टर झाले असतानाही मनुष्यबळ आणि सुविधांमध्ये अपेक्षित वाढ झालेली नाही. अनेक वनमजूर गेल्या 15 वर्षांपासून इथे सेवा बजावत असूनही त्यांना मूलभूत सुविधा आणि शासनाच्या नियमांनुसार मिळणारे लाभ अद्याप मिळालेले नाहीत. दरम्यान या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा भविष्यात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही वनमजुरांनी दिला आहे. सकाळी 9:30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आम्ही माळढोक पक्षी अभयारण्य नान्नज येथे एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाला बसलेलो आहोत. गेली 15 वर्ष आम्ही इथे काम करत आहोत, पण सध्याला आम्हाला ब्रेक दिलेला आहे. तर अशी आमची इच्छा आहे की आम्हाला ब्रेक देऊ नये, कारण आम्ही गेल्या 15 वर्षापासून इथं काम करतो. आम्हाला बाहेर कुठंच कामाचा सोर्स नाही. सध्याला आम्हाला फॅमिली व मुलं बाळं आहेत. आम्हाला हे ब्रेक दिल्यामुळं आमचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. त्याचबरोबर आम्ही ज्यावेळेस इथं फायर होतो किंवा एखादा पशुपक्षी जखमी होतो, त्यावेळेस आम्ही दिवस रात्र न पाहता आम्ही अधिकाऱ्याची वाट न बघता आम्ही तिथं फील्डवर हजर राहतो. तेवढं आम्ही वन विभागासाठी किंवा वन्यजीवासाठी करूनसुद्धा आम्हाला ह्यांनी ब्रेक देत आहे. त्याचबरोबर आम्हाला यांच्याकडून आम्हाला एक आमचं विशेष ओळख म्हणून आम्हाला ह्यांनी एक आयडेंटिटी द्यावी, युनिफॉर्म द्यावा. तसेच आम्ही दिवस रात्र ऑन फील्डवर जातो, फायरसाठी जातो. आमच्या ह्याच्यातले बरेच आमचे सहकारी काय वेळेस जखमी झालेले आहेत. त्यावेळेस आम्हाला अधिकाऱ्याकडून सारखी विचारपूससुद्धा होत नाही की बाबा तुम्हाला काय झालं, कसं झालं, काय झालं. जर आम्ही त्यांना विचारायला गेलो तर त्यांनीच आम्हाला वरून म्हणतात की तुम्ही एवढं काय धावपळ करायची गरज, आमच्याकडून एक बिस्किट पुड्यासुद्धा अपेक्षा ठेवू नका. तरी आम्ही मग एवढं ही करूनसुद्धा आमची एक अशी विनंती आहे की आम्हाला ब्रेक सिस्टीम बंद करावी व आमच्या मागण्यांचा त्यांनी विचार करावा. आज 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोजंदारी वनमजुरांनी एक दिवस लाक्षणिक उपोषणासाठी बसलेलो आहोत. की गेले 10-15 वर्ष, कोणी 8 वर्ष, कोणी 10 वर्ष आम्ही सेवा केलेली आहे. आणि आज आम्हाला 2 महिन्याचा 3 महिन्याचा असा ब्रेक देते. मग ते ब्रेक न द्यावं आणि आम्हाला नाव बदलून आमच्या पेमेंट कराव्या मित्राच्या नावाने, भावाच्या नावाने. त्याबद्दल आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक हे उपोषण केलेलं आहे. आणि माननीय साहेबांना आम्ही पत्र दिलेलं आहे, साहेब वगैरे. आणि त्याने आता सांगितले आम्हाला की थोडा ब्रेक द्यायचा आम्ही प्रयत्न करू, जास्त देणार नाही. आणि तुमच्या मागण्यांचा याचा विचार करून की भविष्यात तुम्हाला उपासमारीची वेळ न येऊ देऊ एवढं आम्हाला आश्वासन केलेलं आहे. आणि तर पुढं अजून आता त्यांच्याशी चर्चा करून 3 वाजेपर्यंत आमचं उपोषणाचं आहे. ओके, बोललं की ते 15 वर्ष म्हणजे एवढं वर्ष सर्व्हिस केली आहे. एवढ्या वर्षापासून आम्ही